सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या अगोदर आपण या प्रकरण डोबेरायनरची त्रिके किंवा डोबेरायनर, न्यूलँडर्स आणि मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्याच्या ज्या वर्गीकरण पद्धती सांगितलेल्या आहेत त्या वर्गीकरण पद्धतीचा अभ्यास आपण याच्या अगोदर केलेला आहे। त्यानंतर त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल आणि हा आधुनिक आवर्ती नियम याविषयीची माहिती पाहिलेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आधुनिक आवर्ती नियम जो आहे तो मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्तीफल आहेत या नियमाचा अभ्यास आपण केलेला आहे। म्हणजे डोबेरायनर, न्यूलँडर्स आणि मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी जी वर्गीकरण पद्धती सांगितलेली होती त्या वर्गीकरण पद्धतीमध्ये अणुवस्तुमान या गुणधर्माचा विचार करून त्या ठिकाणी ती सारणी तयार केलेली होती किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं होतं। पण आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलभूत गुणधर्म विचारामध्ये घेऊन या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे आणि म्हणून आपण आधुनिक आवर्त सारणी व आवर्त सारणीची रचना याच्या अगोदरच्या तासाला बघितलेली आहे। तर आपल्याला माहीत आहे की आधुनिक आवर्त सारणीमध्ये 4 खंड आहेत, एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड। एस, पी, डी आणि एफ अशा प्रकारचे 4 खंडामध्ये आधुनिक आवर्त सारणीची विभागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ते 18 गण आहेत आणि 1 ते 7 आवर्त आहेत। तर अशा प्रकारे या 118 मूलद्रव्यांच्या म्हणजे मूलद्रव्ये जी आहेत ती या आवर्त सारणीमधील चौकटीमध्ये त्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांना स्थान हे देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड या खंडाविषयीची माहिती आपण या आधुनिक आवर्त सारणीमधील मिळवलेली आहे। आणि डी खंडामध्ये असणारी जी मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रव्ये संक्रामक मूलद्रव्ये आहेत किंवा त्या मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये असं म्हटलं जातं। आणि एफ खंडामध्ये 2 श्रेणींचा समावेश केलेला आहे। त्या श्रेणी म्हणजे लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी। तर अशा प्रकारे आपण आधुनिक आवर्त सारणी आणि आवर्त सारणीची रचना, त्याचप्रमाणे आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण, गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याविषयीची माहिती याच्या अगोदरच्या तासाला मिळवलेली आहे। तर आपल्याला पुढच्या भागामध्ये आज या आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल याविषयीची माहिती मिळवायची आहे। तर आता बघूया या ठिकाणी दिलेले बघा आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल। आता आवर्ती कल म्हणजे काय तर या ठिकाणी इथे त्याची व्याख्या दिलेली आहे। आधुनिक आवर्त सारणीतील एखादे आवर्त किंवा एखादे गण यातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते, यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असं म्हणतात। म्हणजे काही गुणधर्म जे आहेत त्या गुणधर्मामध्ये सारखेपणा आहे आणि त्याच्यामुळं या गुणधर्मामध्ये या ठिकाणी काय दिसून आलेली म्हणजे आवर्ती कल गुणधर्मामध्ये सारखेपणा दिसून आलेला आहे आणि म्हणून या गुणधर्माला आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असं म्हटलं जातं। आता मूलद्रव्यांच्या संयुजा आपल्याला हा जो आवर्ती कल आहे हा आवर्ती कल कोणकोणत्या गुणधर्माच्या बाबतीमध्ये पाहायचा आहे
तर 3 गुणधर्माच्या बाबतीमध्ये हा मूलद्रव्यांचा आवर्ती कल काय आहे हे या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहिला गुणधर्म आहे संयुजा, इथे दिलेले बघा, म्हणजे मूलद्रव्याची संयुजा. या गुणधर्माच्या बाबतीमध्ये या मूलद्रव्यांचा कल आहे याच्याविषयीची माहिती मिळवायची. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म आहे अणूचे आकारमान. अणूचं आकारमान या गुणधर्माविषयी सुद्धा या आवर्त सारणीतील कल काय आहे याच्याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धातू व अधातू गुणधर्म. मग धातू गुणधर्म आणि अधातू गुणधर्म याच्यामधला या गुणधर्मामधला सुद्धा आवर्ती कल या ठिकाणी या आवर्त सारणीवरून आपल्याला जाणून घ्यावयाचा आहे. तर आता इथे बघा मूलद्रव्याची संयुजा, इथं संयुजा शब्द आहे. मूलद्रव्याची काय आहे संयुजा, संयुज झालेले पण तिथं त्याला काना आहे मूलद्रव्याची संयुजा. तर आपण विद्यार्थी मित्र नववीमध्ये आपण मूलद्रव्याची संयुजा याविषयीची माहिती मिळवलेली आहे. तर आता मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय तर त्याची या ठिकाणी इथं व्याख्या दिलेली आहे. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं मापन. मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं जे मापन आहे त्या मापनाला काय म्हटलं जातं, त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हटलं जातं. किंवा दुसरी व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की मूलद्रव्याच्या अणूच्या शब्द इथं अणूच्या बाह्यतम कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून मूलद्रव्याची संयुजा ठरते. म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेचं मापन या मापनाला काय म्हटलं जातं संयुजा असं म्हटलं जातं. दुसरी संयुजाची व्याख्या काय आहे ते अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये प्रमाण करणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनांना आपण काय म्हणत असतो संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून सुद्धा त्या मूलद्रव्याची सांगता येते. तर आता उदाहरणार्थ आपण बघूया एक उदाहरण. तर Na म्हणजे सोडियम, सोडियमची संज्ञा काय आहे Na आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे 2, 8, 1. सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे 2, 8, 1. म्हणजे या ठिकाणी पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कवचामध्ये सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन असतो. त्याच्यानंतर दुसरं अधातू आहे किंवा अधातुरूप मूलद्रव्य आहे क्लोरीन. आता क्लोरीनचा अणुअंक आहे 17, सोडियमचा अणुअंक आहे 11 आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आलेले 2, 8, 1. आता क्लोरीन हे अधातुरूप मूलद्रव्य आणि या क्लोरीनचा अणुअंक आहे 17, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल मग पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील, राहिले 8 आणि 2 10, 17 मध्ये 7 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कवचामध्ये असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण इथं सोडियम आणि क्लोरीन याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी आपण दुसरं मूलद्रव्य बघूया बेरिलियम. आता बेरिलियमचा अणुअंक आहे 4, मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील आणि दुसऱ्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. अणुअंक किती आहे 4 म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2, 4 मधून 2 गेले राहिले 2 म्हणून दुसऱ्या कवचामध्ये किती आले 2. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आपण बघूया. हे पहिलं उदाहरण आहे आणि दुसरं उदाहरण आपण त्याच्यामध्ये बेरिलियम आणि ऑक्सिजन. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे 8, ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे 8. मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल 2 आणि 6 म्हणजे कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील आणि दुसऱ्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन येतील. तर बघा या ठिकाणी ही आवर्त सारणीमधली मूलद्रव्ये दिलेली आहेत. या मूलद्रव्यांच्या इथे संज्ञा लिहिलेल्या आहेत आणि त्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आपल्याला याच्यावरून मूलद्रव्याची संयुजा हा गुणधर्म समजावून घ्यायचा आहे आणि या संयुजे बाबतीमध्ये या आधुनिक आवर्त सारणीमध्ये कल का आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1. हा सोडियम काय करतो एक इलेक्ट्रॉन देतो, 1 इलेक्ट्रॉन देऊन अष्टक स्थिती प्राप्त करून घेतो.
म्हणजे नजीकच्या निष्क्रिय वायुरूप मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण तो काय करत असतो, प्राप्त करतो, म्हणजे एक इलेक्ट्रॉन देतो. किंवा हा जो एक आहे तो बाह्यतम कवचामधला इलेक्ट्रॉन आहे, याला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. आणि म्हणून या सोडियमची संयुजा किती आहे, एक आहे. सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याची संयुजा एक आहे. आणि संयुजा इलेक्ट्रॉनावरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी संयुजा सांगता येते. तर इथं संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या एक आहे, म्हणजे सोडियमची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे क्लोरीन जो आहे त्या क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 7. क्लोरीनच्या बाह्यतम कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग हा क्लोरीन जो आहे तो क्लोरीन या ठिकाणी याच्यातले 7 इलेक्ट्रॉन दिले तर क्लोरीनला अष्टक स्थिती प्राप्त होते आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 असं येतं. पण हे 7 इलेक्ट्रॉन देण्याच्या ऐवजी क्लोरीन काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. एक इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. आणि मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 8 असं क्लोरीनचा आयन तयार होतो. म्हणजे 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन घेणं हे क्लोरीनला सोयीस्कर पडतं आणि तो अष्टक स्थिती प्राप्त करून घेतो. म्हणजे या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणून क्लोरीनची संयुजा एक आहे. पण आता इथे संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या किती आहे, 7. बाह्यतम कवचामध्ये भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या म्हणजे त्याला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या क्लोरीनमध्ये 7 आहे, पण क्लोरीनची संयुजा किती आहे, एक आहे. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनावरून पण आपल्याला संयुजा ठरवता येते. पण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची संयुजा नाही, तर बाह्यतम कवचामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनांना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. क्लोरीन काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो आणि म्हणून त्याची संयुजा एक आहे. म्हणजे सोडियमची पण संयुजा एक आहे आणि क्लोरीनची पण संयुजा एक आहे. याच्यावरून आपल्याला संयुजेची आणखी एक व्याख्या सांगता येते की संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना दिल्या गेलेल्या सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, दिल्या गेलेल्या किंवा घेतल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनांची संख्या क्लोरीन काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे दिल्या गेलेल्या किंवा घेतल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनांची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय, असं आपल्याला याच्यावरून संयुजेची ही पण व्याख्या सांगता येते. तसंच दुसरं उदाहरण मी इथं लिहिलेलं आहे बेरिलियम. त्याचा अणुअंक आहे 4. बेरियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 2. बेरिलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे, 2, 2. आणि ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 6, कारण ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. आता बेरिलियमच्या बाह्यतम कवचामध्ये पहिलं कवच आणि दुसरं कवच, दुसऱ्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर बेरिलियम काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो आणि द्विक स्थिती प्राप्त करत असतो. बेरिलियम काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो आणि द्विक स्थिती प्राप्त करून घेतो. म्हणून बेरिलियमची संयुजा आहे 2. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या बाह्यतम कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या 6 आहे. परंतु तो 6 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन घेणं हे ऑक्सिजनला काय होतं, सोपं पडतं. म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि अष्टक स्थिती प्राप्त करून घेतो. मग 2 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून ऑक्सिजनची संयुजा किती आहे, 2 आहे. तर अशा प्रकारे बेरिलियमची पण संयुजा 2 आहे आणि ऑक्सिजनची पण संयुजा काय आहे, 2 आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या उदाहरणावरून या मूलद्रव्यांचा संयुजा याच्याविषयीची माहिती किंवा संयुजा हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी याच्यावरून लक्षात आलेला असेल. म्हणजे अशा प्रकारे या आवर्त सारणीमध्ये हा संयुजा गुणधर्म किंवा त्याचा कल काय आहे किंवा संयुजा ही कशी ठरवली जाते, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, याबद्दलची सगळी माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा अणु आकारमान हा गुणधर्म या सारणीमध्ये विचारामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा आवर्ती कल आपल्याला या ठिकाणी विचारामध्ये घ्यायचा आहे. तर आता अणु आकारमान, अणूचं आकारमान. तर हे अणूचं जे आकारमान आहे हे कशावरून ठरवलं जातं, त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. आता त्रिज्या म्हणजे काय हे तुम्ही भूमितीमध्ये किंवा गणितामध्ये शिकलेला आहेत. त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या हा शब्द तुम्हाला माहीत आहे. म्हणजे वर्तुळ आणि या वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आणि या वर्तुळाच्या परिघावरील कुठलाही एक बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला वर्तुळाची काय म्हणतात, त्रिज्या.
हे आपल्याला माहीत आहे. तर तसंच या अणूचं आकारमान काय केलं जातं, त्याच्या त्रिज्येनं दर्शविलं जातं. मग अणू हा मूलद्रव्याचा अतिशय लहान कण आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हटलं जातं किंवा अणू म्हणतात. आणि हे अणूचं आकारमान अणू त्रिज्येवरून ठरविलं जातं. तर आता अणूची त्रिज्या म्हणजे काय, जसं आपल्याला आपण बघितलं की वर्तुळाची त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या परिघावरील कुठलाही एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. तसं अणूची त्रिज्या म्हणजे काय, तर अणूची त्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. आपल्याला माहीत आहे आता अणू कुठल्याही एका मूलद्रव्याचा आपण जर अणू बघितला, आता समजा कार्बनचा अणुअंक आहे 6. तर या कार्बनच्या अणुकेंद्रकामध्ये 6 प्रोटॉन असतात आणि 6 न्यूट्रॉन असतात. मग 6 याची विभागणी कशी केली जाते, पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील, पहिल्या कवचामध्ये किती येतील, 2 इलेक्ट्रॉन येतात आणि राहिले इलेक्ट्रॉन किती, 4. मग हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत हे 4 इलेक्ट्रॉन कुठे येतात, दुसऱ्या कवचामध्ये. म्हणजे अशा प्रकारे हे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचामध्ये येतात. तर ही आपण कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण या आकृतीच्या सहाय्याने दाखवलेलं आहे कार्बन अणूचं. तर आता कार्बन अणूमध्ये बाह्यतम कवच हे दुसरं कवच आहे. तर अशा प्रकारे या अणूचं केंद्रक आणि त्या अणूचं बाह्यतम कवच यामधलं अंतर, या ठिकाणी बाह्यतम कवच हे जे कवच आहे त्याला के कवच म्हणतात, याला काय म्हणतात, के कवच. आणि दुसरं जे कवच आहे त्याला यल कवच. म्हणजे कार्बन अणूमध्ये बाह्यतम कवच हे यल कवच असतं. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही मूलद्रव्याचा अणूची त्रिज्या जर विचारामध्ये घ्यायची असेल तर अणू त्रिज्या म्हणजे अणूचं केंद्रक, या ठिकाणी इथं केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहेत. तर या अणूचे केंद्रक आणि बाह्यतम कवच यांच्यामधलं अंतर म्हणजे त्या अणूची त्रिज्या होय. मग या अणू त्रिज्येचे एकक म्हणजे जसं आपण वर्तुळ काढायचं असेल तर वर्तुळाची त्रिज्या काहीतरी 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर घेऊन त्या ठिकाणी 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढतो. तसं या अणूला सुद्धा त्रिज्या आहे आणि या अणूची त्रिज्या ही पिकोमीटर या एककामध्ये मोजली जाते. तर अणू त्रिज्येचं एकक आहे या ठिकाणी बघा, अणू त्रिज्येचे एकक पिकोमीटर PM हे आहे. आपल्याला माहिती आहे मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर या एककामध्ये काय केली जाते, त्रिज्या मोजली जाते. पण मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षाही लहान असणारं एकक हे नॅनोमीटर आहे आणि नॅनोमीटरपेक्षाही लहान असणारे एकक कुठलं आहे तर पिकोमीटर. पिकोमीटर हे नॅनोमीटरहून लहान असलेलं एकक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही अणुत्रिज्या आणि अणुत्रिज्येचं एकक याविषयी आपण माहिती इथं बघितलेली आहे. पण ही जी त्रिज्या आहे, कारण आपल्याला माहिती आहे की अणू हा अतिशय लहान कण आहे, अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा कण आहे आणि त्याची त्रिज्या नॅनोमीटरपेक्षा लहान असलेल्या एककामध्ये म्हणजे पिकोमीटर या एककामध्ये मोजली जाते. तर आता या आवर्त सारणीमध्ये असलेली काही मूलद्रव्ये या ठिकाणी दिलेली आहेत बघा. दुसरे आवर्त यामधील काही मूलद्रव्य व त्यांच्या अणुत्रिज्या. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, मूलद्रव्य दिलेले आहेत आणि त्याच्या खाली अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. PM म्हणजे पिकोमीटर या एककामध्ये अणूच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. पण त्या त्रिज्या ज्या आहेत त्या कमी जास्त अशा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितले की हे दुसऱ्या आवर्तामध्ये असलेली मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने लिहा असं सांगितलेलं आहे. तर मी इथं उतरत्या क्रमाने लिहिलेली आहेत. या ठिकाणी मूलद्रव्य आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. मग या लिथियमची अणुत्रिज्या 152 पिकोमीटर आहे. त्याच्यानंतर बेरिलियमची अणुत्रिज्या आहे 111 पिकोमीटर. म्हणजे पिकोमीटर या एककामध्ये या मूलद्रव्यांची अणुत्रिज्या दिलेली आहे आणि ही मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने लिहिलेली आहेत. पुस्तकामध्ये तसे कसेही दिलेले आहेत, कमी जास्त त्रिज्या दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या
संख्येच्या उतरत्या क्रमाने लिहून ती मूलद्रव्ये कोणती आहेत ते लिहा असं सांगितलेलं आहे. पण मी या ठिकाणी काय केलेलं आहे, उतरत्या क्रमाने ही मूलद्रव्य अणुत्रिज्येवरून लिहिलेली आहेत. म्हणजे उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी संख्या, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. म्हणजे 88पेक्षा 77 लहान आहे, 77पेक्षा 74 लहान आहे, 74पेक्षा 66 लहान. म्हणजे अशा प्रकारे हे उतरत्या क्रमाने अणुत्रिज्येच्या ही मूलद्रव्ये लिहिलेली आहेत. मग आता यावरून तुमच्या लक्षात काय आलं असेल की दुसऱ्या आवर्तामध्ये असणारी मूलद्रव्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन या त्या मूलद्रव्याच्या संज्ञा आणि त्याच्याखाली त्या मूलद्रव्यांची या ठिकाणी अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. तर याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं असेल की बघा काय दिसतो, अणुत्रिज्या जी आहे ती काय होत गेलेली, कमी कमी होत गेलेली. म्हणजे आवर्तामध्ये ही जी मूलद्रव्ये आहेत, आवर्तामध्ये लिहिलेली डावीकडून उजवीकडे लिहिलेली ही मूलद्रव्ये, दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही डावीकडून उजवीकडे लिहिलेली ही मूलद्रव्ये आहेत. मग डावीकडून उजवीकडे संख्या या कमी कमी होत जात आहेत. म्हणजे त्या अणूची त्रिज्या ही काय होत असते, कमी कमी होते. म्हणजेच त्या अणूचं आकारमानसुद्धा काय होते, कमी कमी होते. म्हणजे दुसऱ्या आवर्तामध्ये असलेल्या मूलद्रव्याची अणुत्रिज्या ही कमी कमी होत जाते आणि त्यामुळं त्यांचं आकारमानसुद्धा कमी कमी होते. कारण अणुत्रिज्येवरून अणूचं आकारमान ठरविलं जातं. तर हे झालं आवर्त आणि मूलद्रव्याची अणुत्रिज्या आवर्तामधली याच्यामधला संबंध. तसंच आपल्याला गणामधील या अणुत्रिज्येच्या बाबतीमध्ये काय संबंध आहे या ठिकाणी हे पाहायचं आहे. तर इथं बघा गण 1 मधील काही मूलद्रव्ये दिलेली आहेत. आता हा पण पुस्तकामध्ये ही मूलद्रव्ये जी दिलेली आहेत ती पण अशी खालीवर कशी दिलेली आहेत आणि तुम्हाला सांगितले की ही मूलद्रव्ये त्या अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने लावा. म्हणजे चढत्या क्रमाने म्हणजे लहान संख्येपासून सुरुवात करायची, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी असं मोठ्या संख्येपर्यंत त्या संख्या लिहायच्या. म्हणजे या संख्येच्या चढत्या क्रमाने ही मूलद्रव्ये लिहायची. मग लिथियमचं अणुत्रिज्या आहे 152, सोडियमची अणुत्रिज्या आहे 180, 152पेक्षा 180 जास्त संख्या आहे. त्याच्यानंतर पोटॅशियमची अणुत्रिज्या आहे 231, याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. त्याच्यानंतर आरबी रुबेडियमची अणुत्रिज्या आहे 244, यापेक्षा ही संख्या मोठी आहे. आणि नंतर CS याची अणुत्रिज्या आहे 262. म्हणजे अशा प्रकारे लहान संख्येपासून या मोठ्या मोठ्या संख्या होत गेलेल्या आहे. म्हणजे अणूची जी त्रिज्या आहे गण 1 मध्ये ही मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणुत्रिज्या काय होत आहेत या ठिकाणी बघा. याच्यावरून काय लक्षात येते की संख्या मोठ्या मोठ्या होत जात आहेत. म्हणजे त्यांची अणुत्रिज्या वाढत जाते. अणुत्रिज्या काय होते, वाढत जाते. म्हणजेच त्या अणूचं आकारमानसुद्धा काय होते, वाढते. त्रिज्या जर जास्त असेल तर त्याचं आकारमान जास्त असणार आहे, त्रिज्या कमी असेल तर त्याचं आकारमानसुद्धा कसं असणार आहे, कमी असणार आहे. तर अशा प्रकारे गणामध्ये खाली जाताना अणूचं आकारमान वाढत जातं कारण त्या अणूची त्रिज्या काय होते, वाढत जाते. तर अशा प्रकारे आवर्त आणि गण हे याच्यामधला आधुनिक आवर्तिकल काय आहे याबद्दल या ठिकाणी आपण माहिती मिळवलेली आहे. आणि तिसरा गुणधर्म जो आहे त्या तिसऱ्या गुणधर्माची माहिती आपल्याला पुढच्या भागामध्ये मिळवायची आहे आणि तो गुणधर्म आहे धातू आणि अधातू गुणधर्म. धातू आणि अधातू गुणधर्म. तर आता या ठिकाणी इथं बघा हे जे चित्र दिसते ते तुम्हाला आधुनिक आवर्त सारणीचं आहे. आधुनिक आवर्त सारणीची रचना कशा प्रकारची असते हे आपण बघितलेलंच आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की आधुनिक आवर्त सारणीचं वर्गीकरण हे धातू, अधातू आणि धातू सदृश या 3 भागामध्ये केलेलं आहे. म्हणजे नागमोडी रेषा जी दिसते इथे, ही जी नागमोडी अशा प्रकारची रेषा दिसते त्या रेषेच्या लगत असणारी मूलद्रव्ये काय आहेत, धातू सदृश आहेत. नागमोडी रेषेच्या लगत असणारी मूलद्रव्ये काय आहेत, धातू सदृश आहेत. आणि ती मूलद्रव्ये ही या रंगाने दर्शविलेली आहेत. हा जो रंग आहे तपकिरी, या तपकिरी रंगाने दर्शवलेली आहेत. त्याच्यानंतर या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला असलेली जी मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रव्ये कोणती आहेत आपल्याला माहीत आहे.
तर ती जी मूलद्रव्ये आहेत ती सगळी मूलद्रव्ये कुठली आहेत? धातुरूप मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला असलेली मूलद्रव्ये ही धातुरूप मूलद्रव्य आहेत आणि या ठिकाणी ही मूलद्रव्ये निळ्या रंगाच्या चौकटीनं दाखवलेली आहेत. निळ्या रंगाच्या चौकटीनं दाखवलेली जी मूलद्रव्ये आहेत ती कुठली आहेत? धातुरूप मूलद्रव्ये. आणि या नागमोडी रेषेच्या इथली असलेली मूलद्रव्ये धातुसदृश आणि त्याच्या पुढची म्हणजे डाव्या बाजूची मूलद्रव्ये धातुरूप आणि उजव्या बाजूची जी मूलद्रव्ये आहेत ती काय आहेत? अधातुरूप मूलद्रव्ये. म्हणजे या रंगाने दाखवलेली जी मूलद्रव्ये आहेत, हा फिकट रंग आहे तपकिरी रंगाचा, तर या रंगाने दाखवलेली जी मूलद्रव्ये कुठली आहेत? अधातुरूप मूलद्रव्ये. म्हणजे ही या भागामधली असलेली मूलद्रव्ये धातुसदृश, निळ्या रंगाने दाखवलेली मूलद्रव्ये धातुरूप आणि ही जी मूलद्रव्ये आहेत सगळी या रंगाने दाखवलेली ती अधातुरूप मूलद्रव्य आहेत. तर अशा प्रकारे या आवर्त सारणीमध्ये या मूलद्रव्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की धातू जे आहेत ते धातू काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. आता या ठिकाणीच हे उदाहरण आपण घेऊया पुन्हा. इथे सोडियम हा धातू आहे आणि क्लोरीन काय आहे? अधातू आहे. धातूची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. धातूची काय असते? इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि इलेक्ट्रॉन देऊन ते धन आयनाची निर्मिती करत असतात. म्हणजे हा धातू सोडियम धातू काय करतो? एक इलेक्ट्रॉन देतो. एक इलेक्ट्रॉन देतो म्हणजे त्याच्यावरचा एक एकक ऋणप्रभार कमी झाला. एक एकक ऋणप्रभार कमी झाला म्हणजे त्या ठिकाणी धन आयनाची निर्मिती झाली. काय झाली? धन आयनाची निर्मिती झाली. म्हणजे अशा प्रकारे धातू इलेक्ट्रॉन देऊन धन आयनाची निर्मिती करतात. यालाच कॅटायन किंवा यालाच विद्युत धनता असं म्हटलं जातं. म्हणजे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन देण्याची जी प्रवृत्ती आहे त्यालाच धन आयन किंवा विद्युत धनता असं म्हटलं जातं किंवा यालाच धातू गुणधर्म असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अधातू गुणधर्म. अधातू गुणधर्म म्हणजे काय? तर अधातू या ठिकाणी इथं बघा क्लोरीन आहे. क्लोरीन हा काय आहे? अधातू आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन पण काय आहे? अधातू आहे. या उदाहरणामध्ये आपण बघितलं की क्लोरीनच्या बाह्यतम कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे क्लोरीन काय करतो? अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे या अधातूची प्रवृत्ती काय आहे? इलेक्ट्रॉन घेण्याची. अधातूची प्रवृत्ती काय आहे? इलेक्ट्रॉन घेण्याची. म्हणजे अधातू इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावरती ऋणप्रभार वाढतो. म्हणजे ऋण आयनाची निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती यालाच विद्युत ऋणता म्हणतात किंवा अधातू गुणधर्म असं म्हटलं जातं. म्हणजे हा क्लोरीन पण अधातू आहे. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे याच्यामध्ये अधातू गुणधर्म आहे किंवा याला विद्युत ऋणता म्हणतात. या ठिकाणी तो ॲनायनची निर्मिती करतो. आणि ऑक्सिजन काय करतो? अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी बाहेरच्या कवचामध्ये त्याच्या 6 इलेक्ट्रॉन आहेत. अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याला आणखी 2 इलेक्ट्रॉनांची आवश्यकता असते. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे त्याच्यावरचा 2 एकक ऋणप्रभार वाढतो आणि ॲनायनची निर्मिती होते. म्हणजे त्याची ऋणता वाढते. यालाच विद्युत ऋणता किंवा अधातू गुणधर्म असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण धातू आणि अधातू गुणधर्म म्हणजे काय या संकल्पना जाणून घेतलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी या आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये आणि गणामध्ये ही जी आहेत आडव्या ओळी 1 2 3 4 5 6 7 अशा आडव्या ज्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात हे आपल्याला माहिती. आणि हे जे उभ्या आहेत 1 2 3 हे अशा प्रकारचे 1 ते 18 काय आहेत? गण आहेत. मग आवर्तामध्ये आणि गणामध्ये या ठिकाणी धातू आणि अधातू गुणधर्म काय आहे तर हे आपल्याला या सारणीवरून किंवा चित्रावरून समजून घ्यायचं आहे. तर आवर्तामध्ये काय काय होते बघा इथं दिलेले. कमी होत जाणारी अणुत्रिज्या. याच्या अगोदर आपण बघितलं की अणुत्रिज्या आणि अणूचा आकारमान म्हणजे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी कमी होत जाते. हे आपण याच्या अगोदरच बघितलेले. म्हणजे कमी होत जाणारी अणुत्रिज्या. याच्यामध्ये आपण दुसऱ्या आवर्ताचा विचार केला होता बघा. लिथियम बेरिलियम याच्यापासून या ठिकाणी अणुत्रिज्या कमी होत
जाणारी अणुत्रिज्या. म्हणजे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे अणूची त्रिज्या कमी कमी होते. म्हणजे हे इथं असं बाणाने दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म काय, वाढत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म. या अगोदरच आपण विद्युत ऋणता किंवा अधातू गुणधर्म म्हणजे काय हे जाणून घेतलेले. विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची मूलद्रव्याची प्रवृत्ती, मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती. याच्यासाठी आपण ऑक्सिजन आणि क्लोरीन याचं उदाहरण बघितलेले. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि बाह्यतम कवचामध्ये अष्टक स्थिती प्राप्त करून घेतात. म्हणजे या ठिकाणी यांची विद्युत ऋणता काय होते, डावीकडून उजवीकडे वाढत जाते. आवर्तामध्ये विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म हा काय होतोय, वाढत जातोय. आणि आवर्तामध्ये विद्युत धनता किंवा धातू गुणधर्म काय होतोय, कमी होते. आता धातू गुणधर्म म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती, त्यालाच काय म्हणतात, विद्युत धनता किंवा धातू गुणधर्म. मग या आवर्त सारणीमध्ये ही विद्युत धनता काय होते, डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी याच्यावरून आपल्याला आवर्तामध्ये या 3 गोष्टी आपल्याला याच्यावरून समजून घेता येतात की कमी होत जाणारी अणुत्रिज्या, वाढत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म, कमी होत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. त्याचप्रमाणे गणामध्ये काय होते याच्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर आता या ठिकाणी गण असे उभे स्तंभ जे आहेत त्या उभ्या स्तंभांना गण म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. 1 ते 18 गण आहेत. मग त्यामध्ये काय होतं गणामध्ये, या आधुनिक आवर्त सारणीच्या गणामध्ये काय होतं तर बघा, वाढत जाणारी अणुत्रिज्या म्हणजे गणामध्ये वरून खाली जसं आपण जातो तसं अणूची त्रिज्या काय होते, वाढत जाते. अणूची त्रिज्या काय होते, वाढत जाते. त्याच्यानंतर कमी होत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म किंवा विद्युत ऋणता काय होते, कमी होते म्हणजे त्या ठिकाणी त्यांची इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता, विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती, त्याला विद्युत ऋणता म्हणतात. आणि विद्युत ऋणता काय होत असते, कमी कमी होत जाते. त्याचप्रमाणे वाढत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म म्हणजे विद्युत ऋणता कमी होते आणि विद्युत धनता वरून खाली ही काय होते, वाढत जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या सारणीवरून धातू आणि अधातू गुणधर्म म्हणजे धातू गुणधर्म म्हणजे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन मिळवण्याची प्रवृत्ती, यालाच विद्युत धनता किंवा त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म म्हणतात. आणि मूलद्रव्याची ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती यालाच विद्युत ऋणता किंवा मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट फक्त आपल्याला एक व्याख्या समजून घ्यायची की हॅलोजन कुलातील प्रवणता काय आहे. तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही जी मूलद्रव्ये आहेत ती हॅलोजन कुलामधली मूलद्रव्ये आहेत. आणि गण 17 इथे 17 शब्द झाला आहे. 17 गणामध्ये या मूलद्रव्यांचा समावेश आहे. 17 हा अंक आहे, इथे 17मध्ये झालेला आहे, तर इथं काय आहे, अंक आहे 17. तर गण 17मध्ये हॅलोजन कुलाचे गण 17मध्ये काय आहेत, हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. म्हणजे गण 17मध्ये ज्या मूलद्रव्यांचा समावेश केलेला आहे त्या मूलद्रव्यांना हॅलोजन कुलातील मूलद्रव्य असं म्हटलं जातं. त्यांचं साधारणपणे रेणुसूत्र जे आहे ते X2 म्हणजे क्लोरीनचं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे Cl2, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अशा प्रकारची ही काय आहेत, मूलद्रव्ये. गणात वरून खाली जाताना त्यांच्यात भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून येते. फ्लोरीन हे वायू आहेत आणि ब्रोमीन मात्र काय आहे, द्रव आहे. तर एवढीच व्याख्या. आणि आयोडीन हा स्थायीरूप मूलद्रव्य आहे. तर एवढीच या ठिकाणी आपल्याला ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी म्हणजे डोबे रायनर, न्यूलँडर्स, मेंडेलिव या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या वर्गीकरण पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियॉडिक टेबल याविषयीची माहिती मिळवलेली आहे. त्याचं निरीक्षण करून त्याची रचना कशा प्रकारची असते याबद्दलची माहिती मिळवलेली आहे. त्याच्यातनं आवर्त, गण, त्याचप्रमाणे धातू, अधातू गुणधर्म, हॅलोजन कुलातील प्रवणता
याबाबतची सर्व माहिती आपण या प्रकरणामध्ये मिळवलेली आहे. तर आता या प्रकरणावरती आधारित स्वाध्याय म्हणून काही प्रश्न मी सांगते, तर ते तुम्ही ऐकून घ्या आणि नंतर या प्रश्नाची उत्तरे लिहून काढा. तर स्वाध्यायासाठी प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघा, डोबे-रायनरची त्रिके हा नियम लिहा, किंवा डोबे-रायनरची त्रिके उदाहरणासहित स्पष्ट करा. अशा प्रकारे याच्यावरती आपण म्हणजे डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम लिहा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, न्यूलँडचा अष्टकाचा नियम लिहा. न्यूलँडचा अष्टकाचा नियम लिहा. तिसरा प्रश्न, मेंडेलीवचा आवर्ती नियम लिहा. मेंडेलीवचा आवर्ती नियम लिहा व मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील गुण व त्रुटी लिहा. मेंडेलीवचा आवर्ती नियम लिहा आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील गुण आणि त्रुटी लिहा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्ती नियम लिहा. आधुनिक आवर्ती नियम लिहा. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा किंवा एक आणखी प्रश्न घ्या की 1 ते 10 अणुअंक असलेल्या 1 ते 10 अणुअंक असलेल्या मूलद्रव्याची नावे लिहून त्यांच्या संज्ञा लिहा. त्याचप्रमाणे त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. या प्रश्नामध्ये काय करायचे, मूलद्रव्याचे म्हणजे 1 ते 10 अणुअंक असलेली मूलद्रव्ये म्हणजे 1 पासून 10 पर्यंत अणुअंक लिहायचे. पुढच्या कॉलममध्ये त्या मूलद्रव्याचं नाव लिहायचे. उदाहरणार्थ अणुअंक 1 हायड्रोजन, त्याच्यापुढे त्याची संज्ञा लिहायची, हायड्रोजनची संज्ञा H, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कंसामध्ये फक्त येईल 1. तर अशा प्रकारे हा प्रश्न पूर्ण करावयाचा आहे. तो प्रश्न असा आहे की 1 ते 10 अंक असलेल्या मूलद्रव्यांची नावे लिहा, त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा व त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तर हे प्रश्न लिहून ते वाचायचे. त्याचप्रमाणे मूलद्रव्याच्या संज्ञा, इलेक्ट्रॉन स्वरूपण याविषयी अधिक माहिती मिळवायची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.